मराठीच्या सर्व लेकरांना आज मराठी भाषा दिनासाठी खूप खूप शुभेच्छा। कोकण मराठी साहित्य परिषद मुंबई जिल्हा आणि प्रबोधनकार ठाकरे वाचनालय गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने गजर माय मराठीचा या कार्यक्रमात सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। या कार्यक्रमात लाभलेले सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख अतिथी, उपस्थित मान्यवर आणि रसिक जन हो, आपणा सर्वांचं मनापासून मी शब्दसुमनांनी खूप खूप स्वागत करते आहे। स्वागतम सुस्वागतम। ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक कवी कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त आणि त्यांच्या साहित्यातील भरघोस अशा योगदानाबद्दल मराठी प्रेमींकडून आणि महाराष्ट्र शासनाकडून आजचा म्हणजेच उद्याचा 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्याचसाठी आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत। तसं पाहिलं तर आज 27 जानेवारीच्या पूर्वसंध्येला म्हणजे 26 फेब्रुवारीला आपण इथे जमलेलो आहोत। योगायोग असा आहे की 26 फेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर सावरकर ही यांची पुण्यतिथी आहे आणि शांता शेळके आणि वसंत बापट यांची जन्मशताब्दी ही आहे। हा खूप एक दुग्ध शर्करा योग असेही आपण म्हणू शकतो। मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला मी दोन्ही परिवाराकडून त्यांना आदरांजली वाहते। यानंतरचं मान्यवरांचं स्वागत प्रबोधनकार ठाकरे वाचनालयातर्फे माननीय श्री गोविंद येतेकर करणार आहेत, त्यांना मी मंचावर बोलवते। नमस्कार। प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या तर्फे मी सर्व रसिकांचे इथे स्वागत करतो आहे। उद्या मराठी भाषा दिन आहे, पण मराठी भाषा दिन उद्या आहे त्याच्या पूर्वसंध्येला आपण हा मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम साजरा करत आहोत। प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या वतीने मी सर्व उपस्थितांचे स्वागत करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो। मी सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलने करण्याची प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो। माननीय नमिता कीर, रेखा नार्वेकर, सतीशचंद्र चिंदरकर, कृष्णा नाईक, लता गुठे आणि डॉक्टर सुनील सावंत यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाजवळ येऊन प्रथम दीप प्रज्वलन करावं। मॅडम, रेखा नार्वेकर मॅडम, सतीशचंद्र चिंदरकर, कृष्णा नाईक, लता गुठे आणि डॉक्टर सुनील सावंत यांनी कृपया व्यासपीठावर यावं।
मी सर्व मान्यवरांचे प्रबोधनच्या वतीने स्वागत करत आहे. प्रबोधन गोरेगाव ही माननीय श्री सुभाष देसाई साहेब यांनी स्थापन केली संस्था. प्रबोधन गोरेगावचे यंदाचं हे सुवर्ण महोत्सव वर्ष आहे. प्रबोधन गोरेगावचे विविध उपक्रम पश्चिम उपनगरात सर्व मुंबईवर खूप प्रसिद्ध आहेत. प्रबोधन गोरेगावच्या वतीने प्रबोधन क्रीडा भवन, प्रबोधन खाटा वाचनालय, प्रबोधन अभ्यासिका, प्रबोधन रक्तपेढी, ओझोन जलतरण तलाव, डायलिसिस सेंटर, प्रबोधन औषध पेढी असे अनेक विविध सामाजिक उपक्रम प्रबोधन गोरेगावच्या वतीने सुरू आहेत. सर्व उपक्रम हे अतिशय अल्प दरात, सर्वसामान्य मध्यमवर्गाने परवडणाऱ्या दरात. देसाई साहेबांनी आम्हाला इन्स्ट्रक्शन तशा सूचना होत्या की प्रबोधन गोरेगाव ही जी संस्था आहे ही समाजातील शेवटचा जो घटक आहे त्या सर्वांसाठी फायदेशीर त्यांचा लाभ घेता आला पाहिजे. म्हणून प्रबोधन गोरेगाव संस्थेने कधीही कोणतेही उपक्रम व्यापारी दृष्टिकोन न ठेवता सामान्यांना परवडेल अशा स्वरूपात आमची संस्था सुरू ठेवली आहे. या संस्थेतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून जो प्रबोधन का ठाकरे वाचन उपक्रम आहे त्यातर्फे मराठी भाषा दिन हा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत. यंदा प्रथमच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने हा उपक्रम आम्ही आयोजित केला आहे. सर्वप्रथम प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या वतीने मी मान्यवरांचे छोटेखानी स्वागत करत आहोत. त्यासाठी मी प्रबोधन गोरेगावचे माजी अध्यक्ष, आमचे आधारस्तंभ आणि ज्येष्ठ सल्लागार सदस्य डॉक्टर मनोहर अद्वानकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि मान्यवरांचे सत्कार करावे. सर्वप्रथम नमिता कीर यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात येईल. यानंतर लता गुठे मॅडम यांचा सत्कारही डॉक्टर अद्वानकर सरांच्या हस्ते होणार आहे. यानंतर रेखा नार्वेकरांचा सत्कारही डॉक्टर अद्वानकरांच्या हस्ते होईल. कृष्णा नाईक सर यांचा सत्कार डॉक्टर अद्वानकर सरांच्या हस्ते होईल. त्याचप्रमाणे डॉक्टर सुनील सावंत यांचाही सत्कार डॉक्टर अद्वानकरांच्या हस्ते होणार आहे. धन्यवाद डॉक्टर. कारण संपलेला आहे. याच्या पुढील कार्यक्रमाची जी धुरा आहे ही रेणुका पाटील मॅडम स्वीकारतील. त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. धन्यवाद सर. 2500 वर्षे जुनी आपली ही मराठी भाषा इसवी सन 12व्या शतकापासून अनेक संतांनी ती वाढवलेली आहे, जपलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी ती परकीय आक्रमणापासून वाचवलेली आहे. त्यानंतर अनेक दिग्गज साहित्यिकांनी ती वाढवलेली आहे आणि त्याच साहित्याची चळवळ पुढे नेण्यासाठी आपण आज या माय मराठीचा गजर या कार्यक्रमात सगळेजण जमलेलो आहोत.
या कार्यक्रमासाठी लाभलेल्या ज्या अध्यक्ष आहेत नमिता कीर, त्या कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष आहेत. कोकण प्रांतातील एकूण 9 जिल्ह्यात साहित्य चळवळीचा विस्तार करणे, वाढ करणे यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. अत्यंत संवेदनशील लेखिका असून दूरदर्शनवरील अनेक परिसंवाद, चर्चासत्रे याच्यामध्येही त्यांनी सहभाग घेतलेला आहे. त्यांचं स्वागत मी प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाचे माननीय श्री गोविंद येतेकर यांनी करावं अशी विनंती करते. सॉरी, मला वाटलं की आपल्यातर्फे एकदा करायचं आहे. आपल्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी जे आहेत माननीय श्री गोविंद येतेकर, हे पत्रकार, मीडिया सल्लागार, प्रबोधन गोरेगावचे कमिटी मेंबर आणि प्रबोधनकार ठाकरे वाचनालय जोगन स्पार्कचे प्रकल्प प्रमुख आहेत. त्यांचं स्वागत मी माननीय रेखा नार्वेकर यांनी करावं अशी विनंती करते. यानंतर कोमसाप जिल्हा कार्यवाह माननीय श्री सुनील सावंत यांनी कोमसाप मुंबई जिल्हा तर्फे प्रास्ताविक मांडावं अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर सुनील सावंत अनेक राज्यस्तरीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहेत. वैद्यनाथ मिश्र नागार्जुन आणि मराठी कवी नारायण सुर्वे की कविताओं का तुलनात्मक अध्ययन यावर त्यांनी पीएचडी केलेली आहे. माननीय श्री डॉक्टर सुनील सावंत. सरस्वतीच्या दरबारात आपले सगळ्यांचे स्वागत. आज आपण मराठी भाषा गौरव दिन इथे प्रबोधनकार ठाकरे वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करीत आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित जे मान्यवर आहेत त्यांचे आम्ही कोकण मराठी साहित्य परिषद मुंबई जिल्हा यांच्या वतीने सत्कार करीत आहोत. माननीय केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांचा सत्कार मुंबई जिल्हा अध्यक्षा लता गुटे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कृपया त्यांना स्मृती चिन्ह, ग्रंथ आणि एक पुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा ही विनंती. जोरात टाळ्यांच्या गजरात सत्कार होऊ दे. रसिको, टाळ्या सगळ्यांना, साहित्यिकांना प्रेरणा देत असतात. तुमच्या टाळ्यांवरच हे साहित्यिक लिहित असतात. त्यामुळे तिथे कमतरता होऊ नये अशी विनंती आहे. तसाच ह्याच्यानंतरचा सत्कार कोमसापच्या विश्वस्त रेखा नार्वेकर यांचा आम्ही करीत आहोत. त्यांनाही स्मृतिचिन्ह, ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन आम्ही सत्कार करीत आहोत. लता गुटेंना मी विनंती करतो की कृपया त्यांचा सत्कार करावा. जोरात टाळ्यांच्या गजरात सत्कार होऊ दे.
यानंतर माननीय कृष्णा नाईक, कोकण मराठी साहित्य परिषद मुंबई जिल्ह्याचे कार्याध्यक्ष, यांचाही सत्कार कोकण मराठी साहित्य परिषद मुंबई जिल्ह्याच्या अध्यक्षा लता गुठे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर कृष्णा नाईक. स्मृतिचिन्ह स्मृतिचिन्ह, ग्रंथ आणि पुष्प देऊन त्यांचा सत्कार करून जावं. त्यानंतर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांना मी विनंती करतो की त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषद मुंबई जिल्ह्याच्या अध्यक्षा लता गुठे यांचा सत्कार करावा. स्मृतिचिन्ह, ग्रंथ आणि पुष्प देऊन लता गुठे यांचाही आम्ही सत्कार करीत आहोत. तो कृपया त्यांनी स्वीकारावा. लता गुठे घरच्या लोकांचा सत्कार नाहीये. लता गुठे अथक परिश्रम घेऊन मुंबई जिल्हा उभा करत आहेत. तुम्ही सगळेजण बघतच आहात की त्या किती परिश्रम घेत आहेत. त्यामुळे सत्कार करणं उचित आहे. रसिक हो, सगळ्या मान्यवरांचे सत्कार आपण केलेले आहेत. मलाही पुन्हा कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये कार्यरत होण्याची संधी लता गुठे यांनी दिली. 1990 साली जेव्हा कोकण मराठी साहित्य परिषद स्थापन झाली, ज्यावेळी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात घोषणा केली, त्यावेळी आम्ही तिथेच एका आंब्याच्या झाडाखाली बसून 100 रुपये वर्गणी देऊन संस्थेचे फाउंडर मेंबर झालेले आहोत. आमचं सौभाग्य असं की आम्हाला ज्येष्ठ प्रथितयश साहित्यिकांचा सहवास लाभला. आजपर्यंत तो तसाच लाभत आहे. मधील काही वर्ष मी नोकरीनिमित्त मुंबईच्या बाहेर असल्यामुळे संस्थेत कार्यरत नव्हतो. आता पुन्हा मला ही संधी प्राप्त करून दिली आहे, त्याबद्दल मी संस्थेचे आभार मानतो. लता गुठेंचे विशेष आभार मानतो. संस्थेबद्दल एक गोष्ट मला सांगायची आहे. आमचे सगळे इथे अध्यक्ष उपस्थित आहेत, संस्थेचे सभासद आहेत, रसिक आहेत. संस्थेमध्ये शिस्त असली पाहिजे, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. संस्थेच्या जेवढ्या आपल्या इथे मुंबईत शाखा आहेत, त्यांनी आपापल्या समितीच्या बैठका वेळच्या वेळी घेऊन कार्यक्रम ठरवले पाहिजे. त्यासाठी समितीची मंजुरी घेतली पाहिजे. कार्यक्रमासाठी जो खर्च होईल त्याचीही मंजुरी घेतली पाहिजे. ह्या सगळ्या मूलभूत गोष्टी आहेत, पण ह्या केल्या पाहिजे. तसेच कार्यक्रम सतत केले पाहिजेत असं काही नाहीये, कारण सतत कार्यक्रम करताना आपण सगळे थकून जातो. सतत आपल्या डोक्यामध्ये तेच विचार असतात. आपल्याला आपलं व्यक्तिगत जीवन उरत नाही. त्यामुळे कार्यक्रम 2 महिन्यातून एखादा चांगला कार्यक्रम करा, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. तसेच शाखांमध्ये समन्वय राखण्यासाठी मी सगळ्या शाखा अध्यक्षांना विनंती करेन की ज्यावेळी ते कार्यक्रम ठरवतील त्यावेळी त्यांनी कृपया मुंबई जिल्हा शाखा, मुंबई जिल्हा अध्यक्षा लता गुठे यांना कळवा की या तारखेला आम्ही कार्यक्रम करणार आहोत. त्यामुळे काय होईल की त्याच दिवशी जर दुसरी शाखा कार्यक्रम करणार असेल तर ते करणार नाही. म्हणजे प्रत्येक शाखेचा कार्यक्रम वेगवेगळ्या दिवशी होईल आणि सगळे रसिक, सगळे शाखा अध्यक्ष, पदाधिकारी या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकतील. ही माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. तसेच आणखी एक छोटीशी विनंती आहे की जी आपण सगळीकडे बघत असतो, कृपया कोणताही अहंकार मनात ठेवू नका. सगळ्यांनी ही आपण मराठी भाषेची सेवा करीत आहोत. कोणतेही हिरवे दावे ठेवू नका. आपल्याला संस्थेत मराठी भाषेसाठी कार्य करायचं आहे. आज आपण इथे कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी
मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यासाठी जमलेले आहोत. त्याबद्दलची आपल्याला माहिती आहेच. मी आपला जास्त वेळ घेणार नाहीये. फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो की आज जो आहे तो आपला मराठी भाषा गौरव दिन आहे आणि मराठी भाषा दिन 1 मे रोजी साजरा होतो. महाराष्ट्र शासनाचे तसे अध्यादेश आहे. आपण ह्यात थोडीशी गफलत करतो. आपल्या लक्षात येत नाही की नक्की दोघांमध्ये काय फरक आहे. पण हा फरक जाणून घ्या. आपण लहान लहान गोष्टी एवढ्या बघत नाही, पण हे आवश्यक आहे आपल्याला माहीत असणे की आज आपण मराठी भाषा गौरव दिन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांच्या मराठी भाषेच्या गौरवासाठी करीत आहोत. रसिकहो, तसेच आज आपले स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनाही त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने मी नम्र अभिवादन करतो. आणि आपला जास्त वेळ न घेता मला कोकण मराठी साहित्य परिषद मुंबई जिल्हा यांनी इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि सगळ्या रसिकांचे आभार मानून आपली रजा घेतो. यांचा सत्कार कोमसापच्या जिल्हा अध्यक्ष माननीय लता गुठे या करणार आहेत. यानंतर पुस्तक प्रकाशन होणार आहे. लेखिका सुवर्णा मयेकर यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. लेखिका सुवर्णा मयेकर यांच्या स्मृतिगंध दरवळताना या ललित संग्रहाचे प्रकाशन माननीय नमिता कीर यांच्या शुभ हस्ते होणार आहे. आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने एका खूप चांगल्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. भरारी प्रकाशनने हे काढलेलं पुस्तक आहे, प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. पुस्तकाला प्रस्तावना नमिता कीर यांची आहे. स्मृतिगंध दरवळताना या ललित संग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे. मी माननीय लेखिका सुवर्णा मयेकर यांनी 4 शब्द बोलावे अशी विनंती करते. खरं म्हणजे मला बोलायची सवय नाही, मला बोलता येत नाही. त्यामुळे आज बोलायची वेळ येईल असं कल्पना नव्हती, पण लता गुठेंचा मला ठाऊक आहे. त्या अंदाजाने मी 4 वेळ लिहून आणले आणि बेस्ट वेळ मी त्या वाचूनच दाखवते तुम्हाला, कारण बोलताना उगीच चुकायचं आणि गोंधळ व्हायचा. लिहिणं वेगळं आणि बोलणं वेगळं. तर आज मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आपण इथे सगळेजण जमलो आहोत. शिवाय वा शिरवाडकरांचं साहित्य अवलोकन आणि कुसुमाग्रजांच्या सुंदर कवितेचा आस्वादही
आपण मान्यवरांकडून घेणार आहोत. अशा या दिवशी माझ्या स्मृतिगंध दरवळताना या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे, हे माझं मी अहोभाग्य समजते. यासाठी मी कोकण मराठी साहित्य परिषदेचं आणि प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाचे खूप आभार मानते. माझ्या या ललित संग्रहाविषयी मी काय बोलू? नाही म्हणजे जे लिहिलंय ते लिहिणं वेगळं आणि बोलणं वेगळं. तुम्ही वाचल्यानंतर कदाचित तुमच्या लक्षात येईल. सांगता येणार नाही मला जास्त. मी एवढंच सांगते, हे लेख म्हणजे माझ्या संवेदनक्षम मनाला जे जे दिसलं, जे जे मला भावलं आणि जे जे मी आजूबाजूला बघत टिपत गेले आणि त्याच्यावर व्यक्त केलेले हे माझे लेख आहेत. एखादं आगळंवागळं जीव, एखादं आगळं वेगळं बीज आपल्या मनात रुजतं, हळूहळू वाढत जातं आणि उत्कटतेने फुलतही जातं. माझे हे ललित लेख म्हणजे सहजपणे फुललेल्या त्या भावविश्वाचा तृप्त हुंकार आहे. हे लेख कसे आहेत ते आता तुम्हीच वाचा आणि तुम्हीच ठरवा. त्याविषयी मी आणखीन काही जास्त बोलत नाही. इथे आलेल्या सर्व मान्यवरांचे, सर्व रसिकांचे मी मनापासून आभार मानते आणि हे भाषण संपवते. धन्यवाद सुवर्णताई. खूप छान प्रकारे तुम्ही शब्दांकन केलेलं आहे. तुम्ही जे काही सांगितलं ते पाहून सगळ्यांनाच कधी एकदा पुस्तक वाचू असा मोह होत आहे. यानंतर माननीय डॉक्टर कृष्णा नाईक हे वी.वा. शिरवाडकर यांचे साहित्यावलोकन करणार आहेत. डॉक्टर कृष्णा नाईक हे कोमसाप मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष आहेत. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय नायगाव शाखेचे ते कार्यवाह म्हणून अनेक वर्ष त्यांनी धुरा सांभाळलेली आहे. रत्नाकर मतकरी यांच्या गूढ कथांवर त्यांनी PhD केलेली आहे. मी विनंती करते माननीय कृष्णा नाईक यांना की त्यांनी त्यांचं मनोगत साहित्यावलोकन करावं. या विषयाचा आवाका खूप मोठा आहे आणि तो मर्यादित त्याच्यात काही सांगणं, त्याचा आढावा घेणं म्हणजे एक प्रकारे काय आहे की एक ट्रेलरच होतो असं आपण मानलं पाहिजे. मला वाटतं वी.वा. शिरवाडकर यांच्या साहित्याबद्दल बोलायचं झालं तर याच्यानंतर माझ्यानंतर त्यांच्या कवितांवर आता कुठे मॅडम बोलत असल्यामुळे मी त्याच्यावर काही बोलणार नाही. कवी म्हणून आणि नाटक करणं, आता मग त्यांनी इतर जी काही साहित्याची क्षेत्र आहेत, चरित्र आहेत, आत्मचरित्र आहेत, आणखीन काही ललित वाङ्मय आहे, याच्यामध्ये त्यांनी काही कार्य केलं आहे का? एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी नाटकं लिहिली, त्याच्यात बरोबर त्यांनी नाटिका पण लिहिल्या, पण त्या काही फार मोठ्या संख्येने लिहिलेल्या नाही. एक साधारण 3 नाटिका त्यांच्या नाटक बस या एका नुसतं याच्या खाली शीर्षकामध्ये किंवा त्यांना जी एक टायटल प्राप्त झाली, ती ओळख प्राप्त झाली, त्यात नाटिका त्यांनी ज्या लिहिल्या दाखवायला गेल्या आणि त्यांनी फारसं लक्ष त्याकडे दिलेलं दिसत आपल्याला नाही. दुसरं एक महत्वाची गोष्ट अशी की त्यांनी मला वी.वा. शिरवाडकरांची एक थोडंसं आश्चर्य वाटतं, एवढं सिद्धहस्त लेखक आहेत, सिद्धहस्त साहित्यिक आहेत आणि आपल्या प्रपंचात त्यांनी कवितांना जेवढं त्यांनी महत्व दिलं आणि नाटकांना तेवढं त्यांनी बाकीचे लेख वगैरे काही दिलेले नाही. कदाचित त्यांची जी एकूण जी व्यक्तिमत्व त्यांचं जे होतं की अनेक लेखक त्यावेळेला त्यांचे समकालीन आपण जर बघितले तर काही खांडेकर वगैरे ही मंडळी आपण बाजूला सोडू, परंतु अगदी विजय तेंडुलकर वगैरे नाटककार अलीकडे 1986 पर्यंत
हे शिरवाडकर लिहित होते. आता मी कुसुमाग्रज हा उल्लेख त्यांचा जाणीवपूर्वक करणार आहे. तर ते लिहित होते आणि त्याच काळात मतकरी लिहित आहेत किंवा म्हणजे विजय तेंडुलकर लिहित आहेत, अनेक आणखीन काही नाटककार होते. पण हे त्याचबरोबर इतर लेखही लिहित होते ज्याचा राजकीय गोष्टींशी सुद्धा संबंध येत होता, सामाजिक प्रश्नांशी जास्त संबंध येत होता. परंतु तसं काही ही जी नाटकं लिहिली तर त्याच्यामध्ये त्यांचा म्हणजे ऐतिहासिक नाटकं त्यांनी लिहिली. म्हणजे इतिहासातले काही आहेत त्याच्यामध्ये त्यांनी मॅकबेथवर त्यांनी राजमुकुट नाटक लिहिलं, नंतर ऑथेल्लो त्यांनी भाषांतरितच केलाय किंवा बेकेट आहे, आणि मग मी महंतचा उल्लेख केला. आता याशिवाय त्यांनी जे मी मगाशीच म्हणलं नाटिका लिहिलेल्या आहेत त्यांनी त्याच्यामध्ये एक दिवाणी दावा, देवाचे घर नाटक बसते आहे असं तर म्हणजे त्या तोलामोलाची होती. पण मी मगाशीच म्हटलं की त्यांना फार काही त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. आणि एक त्यांचं जे नाटक होतं मगाशी म्हटलं ते मराठीमध्ये ते रंगभूमीवर पण आलं नाही आणि ते प्रकाशितही झालं नाही. ते काकासाहेब म्हणून होतं, मोलियरचं मायझर नावाचं जे नाटक होतं त्याचं त्यांनी ते रूपांतर केलेलं होतं काकासाहेब म्हणून. पण ते काही पुढे त्याचं म्हणजे त्याचे प्रयोगही झाले नाही किंवा त्याला प्रकाशनही कोणी केलेलं त्याचं नाही. म्हणून मी जवळजवळ 20 नाटकं असा तो मी त्या ठिकाणी उल्लेख मी केलेला आहे. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की शिरवाडकरांची नाटकं ही माझ्या दृष्टिकोनातून मी असं म्हटलं की एक अस्सल नाटकाचं एक उत्तम उदाहरण आपण ते मानलं पाहिजे. आता आढावा घेताना आपल्या लक्षात येतं की त्यांनी जे त्याच्यामध्ये जे नायक निवडलेले आहेत किंवा नायिका निवडलेल्या आहेत किंवा न नायिका पण निवडलेल्या आहेत. एक न नायिका नावाचा एक नाट्य क्षेत्रामध्ये एक प्रकार आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी निवडले आहेत. या सगळ्यांचं जर आपण बघितलं तर एक वैशिष्ट्य असं आहे की विशेषतः ऐतिहासिक किंवा पौराणिक नाटकामध्ये आपल्याला वास्तविक कर्णाची कथा ही सगळ्यांना आपण वर्षानुवर्ष आपण ऐकतो आहोत, वाचतो आहोत, अनुभवतो आहोत, मालिकांमधून पाहत आहोत. परंतु प्रत्यक्षात काय होत आहे की यांनी जेव्हा ही जी काही आपले नायक नायिका असतील निवडले आहेत तर त्याच्यामध्ये त्यांना ते पूर्ण एक करताना त्यांनी त्यांचा नेहमीचा जो काही त्यांचं कर्तृत्व आहे. उदाहरणार्थ दुसरा बाजीराव त्यांचं नाटक आहे. ते दुसरा बाजीराव म्हटलं पहिल्यांदा कोणाला विचारता मला एखादा मी सहज विचारलं होतं दुसरा बाजीराव वाचलाय का त्यांचं. त्याने त्याला होतं दुसरा बाजीरावाचं काय सांगायचं होतं. म्हणजे त्यांच्यापैकी दुसरा बाजीराव म्हणजे असं वाटायला लागलं की तो जो आपण शेवटी ज्याने पेशवाई बुडवली म्हणतो त्याचा आहे की काय, तर तसं नाही येते. तर तो पहिलाच बाजीराव आहे. परंतु त्यांनी दुसरा बाजीराव का नेमला असावं याच्याबद्दल एक थोडीशी एक म्हणजे चर्चा होणं आवश्यक आहे. पण आता तेवढा वेळ इथे नाही आहे. पण माझ्या दृष्टीकोनातून तो दुसरा बाजीराव त्यांनी असं का म्हटलेलं असावं तर मी एवढंच एक असं म्हणेन की दुसऱ्या बाजीरावाचा पराक्रम सगळा भारतभर त्यांनी नेला, एकही लढाई तो हरला नाही हे आपलं सगळं माहित आहे त्याच्या पराक्रमाबद्दल. परंतु त्याच्या पलीकडचा एक बाजीराव होता ज्याला त्याच्या वैयक्तिक भावना होत्या. त्याला मस्तानी आणि बाजीराव ही प्रेम कहाणी प्रसिद्ध आहे. त्याच्या तो बाजीराव त्यांनी समोर त्याच्यामध्ये खरं आणलाय म्हणून त्याला दुसरा बाजीरावाचं त्यांनी नाव असं दिलेलं आहे की काय अशा पद्धतीने एक चर्चा ही आम्ही एकदा केलेली मला आठवते मतकरींच्या घरी बसलेले असताना. आता या ठिकाणी गंमत अशी आहे की माझा मुद्दा काय आहे या ठिकाणी की त्यांनी हे जे कोण नायक नायिका निवडले हे सगळे त्यांनी हिरोइझम सारखे न करता जे नंतर बाजीराव मस्तानीमध्ये जो प्रकार केला गेला तो राहिला बाजूलाच सगळ्या तिसऱ्याच गोष्टी घडायला लागल्या. तर तसं न होता या ठिकाणी त्यांनी या सगळ्याची कॅरेक्टर्स आहेत मग ती भले काही काही असू दे, त्याच्यानंतर तुमचे देवयानी असू दे, त्यातली शर्मिष्ठा असू दे, या सगळ्यांच्या मध्ये त्यांनी एक असं सूत्र ठेवलेलं आपल्याला दिसतं की या सगळ्या लोक ही श्रेष्ठ व्यक्तिमत्व होती, ही असामान्य होती. परंतु या असामान्य व्यक्तिमत्वाच्या पलीकडे एक सामान्य व्यक्तिमत्वाच्या किंवा त्या व्यक्तीच्या त्यांना भावना होत्या, त्यांना राग होता, त्यांना रोग होता, त्यांच्यात निराशा होती. अशा अनेक कंगोरे त्याच्या पलीकडचे होते
त्यांची गाथा म्हणजे केवळ त्यांनी तलवार उपसली आणि त्यांनी काही गोष्टी केल्या याच्या पलीकडे नाहीयेत. आता देवयानी ही ननायिका कॅटेगरी बनली खरं म्हणजे नायिका त्याच्यामध्ये आलेली आहे. कारण त्या ययातीवरच्या पहिल्याच रात्री त्यांच्या लग्न झाल्यावर तिचं भावविश्व संपलेलं आहे किंवा ययातीचंही भावविश्व संपलेलं आहे आणि मग त्यांच्या त्या भावनांना आकार देण्याचं काम, त्यांना समोर आणण्याचं काम हे विवा शिरवाडकरांनी आपल्या नाटकातनं केलेलं आपल्याला आढळतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि लौकिक जीवन जे आहे ना त्यांचं ते मांडताना सुद्धा त्यांनी हीच काळजी घेतलेली. त्याच्या सामाजिक नाटकांमध्ये पण जर आपण गेलो तर मला 2 नाटकं एक महत्वाची वाटतात त्यातली. एक आमचं नाव बाबूराव ज्याचा मी उल्लेख केला, राजकीय पार्श्वभूमी 56 सालातलं नाटक. त्यावेळेला त्यांनी एक थोडस उपहास वगैरे असा याचा वापर करून उपहास गडबडीने त्यांनी त्याची मांडणी केलेली आहे. म्हणजे एक नाविक फक्त राजाशी संबंधित त्याचं चेहरेपट्टी असते आणि तो राजा म्हणून जातो आणि त्यातून काही गोष्टी घडायला लागतात. त्यातून त्यांनी जी टीका टिप्पणी केलेली आणि काय राजकारण चालतं हे सांगून त्याच्यातनं एक ज्याला आपण म्हणतो सकारात्मक एक संदेश देणं म्हणतात ते त्यांनी त्या ठिकाणी केलेलं. आणि ते केल्याच्या नंतर त्यांनी इकडे काय केलं लगेच की पण त्याचबरोबर दुसऱ्या टोकाला मुख्यमंत्री जे आहे, मुख्यमंत्री म्हणून नाटक जे दिलं त्याच्यातही त्यांनी सांगितलं परिस्थिती बदललेली नाहीच आहे, फक्त ती अधिक भडक झाली आहे हे आपल्याला लक्षात येतं. एवढं एक निरीक्षण त्यांचं होतं. त्यांनी नाटकं छान लिहिली, सगळं झालं, परंतु त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की त्यांनी एखादी घटना हे केली आणि त्या घटनेतनं ते पुढचे नाटकातल्या घटना इथं बांधत गेल्या. आता उदाहरणार्थ कर्णाला सेनापती केल्यावर त्याच्यावर नाटक उभं राहिलं, त्यातून ज्या गोष्टी घडत राहिल्या अशा प्रत्येक नाटकातलं आपल्याला सूत्र काढता येतं. त्यांची भाषा मला एक गंमत अशी वाटते आणि एक आहे की त्यांच्या नाटकातला सुद्धा कवी कुसुमाग्रज हे डोकावत असतात. ते त्या ठिकाणी संगीत नाटकं म्हणता येणार नाही, परंतु गाणी त्यांची असतात, कविता असतात आणि त्या समर्पक असतात. पदरचन त्यांच्यात आहेत. विशेषतः विदूषक मध्ये वगैरे आपण बघितलं तर आपल्याला ते जाणवतं किंवा वीज म्हणेल धरतीला कुठे नाही असं नाही, एखादं त्यांचं गाणं असणारच असणार हे मला त्यातलं वाटतं. आणि त्यांनी संपूर्ण एक त्यांची जी काव्यामधली जी त्यांनी कमाल केलेली आहे, काव्य गुण त्यांचे जे होते हे सगळे त्यांनी आपल्या नाटकामध्ये म्हणजे नाटकाच्या भाषेतही त्यांचा एक त्यांच्यातले कवी कुसुमाग्रजांचा काव्यमय प्रवास करताना आपल्याला दिसतो. तर हे थोडक्यात मी आपल्यासमोर विचार मांडलेला आहे. याच्यावर बोलण्याचं खूप आहे. कुसुमाग्रजांवर एक स्वतंत्र सेशन होऊ शकेल एवढं खरं म्हणजे बोललं पाहिजे, परंतु वेळेच्या अभावी मला जे थांबावं लागतंय त्याबद्दल मला माफ करा. धन्यवाद. ठाकरे वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हा कार्यक्रम घेतला. इथे तुमचं नाव कठीण आहे. खरं सांगायचं तर मी हे नाव पाठ केलं होतं असं नाहीये, पण ते येतं म्हणता पर्यंत चुकतं. गोविंद लक्षात राहतं. तर माननीय गोविंद येकर आहेत आणि खरं सांगू का त्यांनी आम्हाला ही फार मोठी मदत केलेली आहे. आमच्या परिवारात ते आत्ताच आलेले आहेत, पण त्यांनी एक असं दाखवून दिलं की आपण असे छान कार्यक्रम घेऊ शकतो. त्यामुळे पहिल्यांदा मी त्यांचे मनापासून आभार मानते. आता आपण म्हटलं कुसुमाग्रज फार काही बोलणार नाही, मगाशीच सांगितलंय, पण महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यांच्या शब्दांनी आपल्या समाजाला जगण्याची प्रेरणा दिली आणि ज्यांनी मराठी साहित्याला नवे वळण दिलं, नवी दिशा दिली, असे हे कुसुमाग्रज. उद्या त्यांचा जन्मदिवस आहे जो आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. एक प्रश्न जर कोणाला विचारला की आपण मराठी भाषा दिन म्हणून का साजरा करतो, त्याचं उत्तर आपण पटकन अचूक देत नाही. त्याचं कारण असं केवळ कुसुमाग्रज हे कविवर्य कुसुमाग्रज श्रेष्ठ, नाटककार विवा शिरवाडकर श्रेष्ठ म्हणून मराठी दिन आपण त्यांना मराठी दिनाचं हे साधत नाही. तर काय आहे तर त्यांनी मराठी साहित्याच्या प्रतिष्ठेत मोलाची भर टाकली. आपले साहित्य खूपच म्हणजे
अनेक नामवंत साहित्यिक आपल्या आणि या वर्षी तर मला असं वाटतं खरंच आहे. तर आपण वाट बघतोय उद्या की आमच्या भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळेल का, याची आपण आतुरतेने वाट बघतोय. पण मी अनेक वर्ष साहित्य संस्थेत काम करते. गेली काही वर्ष ना आम्ही सातत्याने ही वाट बघतोय आणि या वर्षी तर मला असं वाटतं खरंच होऊन जाऊन दे, होईलही. कारण एक कसं असं माहितीये का, वाट बघण्याची नमिता ताई, यानंतर कोमसाप जिल्हा मुंबई जिल्ह्याचे कोषाध्यक्ष माननीय महेश पवार यांचा सत्कार होणार आहे. कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं. माननीय महेश पवार यांचा सत्कार माननीय गोविंद येते करत आहेत. यानंतर सर्वांना काव्य संमेलनाची मेजवानी, कवितांची मेजवानी मिळणार आहे. त्यासाठी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी समोरच्या खुर्च्यांवरती जाऊन बसावं अशी विनंती करते. गौरीताई कुलकर्णींचं स्वागत रेखाताई नार्वेकर करतील. धन्यवाद रेखाताई. आठवते ते भलते आहे, उरात माझ्या सलते आहे, आज काही कळते आहे, आता काय ते फार जळत आहे. लसण लाटून भक्कमगार ताटकणा टणक पाठ वारा खात गारा खात बाबूळ झाड उभे आहे, बाबूळ झाड उभे आहे. धन्यवाद. वा, छान, अतिशय सुंदर सादरीकरण. एखाद्या कर्त्या पुरुषाचं जे वर्णन आहे ते वसंत बाप्पांनी या कवितेतून, बाबूल झाडाची प्रतिमा, कर्त्या पुरुषाला काय काय सोसावं लागतं तरी ते उभं असतं, अशा टाईपचं आहे. मी गौरीताईंना विनंती करतो की त्यांनी एक समीर गवळीचा सन्मान करायचा आहे. गुलाब पुष्प देऊन. पुढच्या कवयित्री बोरिवली शाखेच्या वंदना पाटील, त्यांनी आपली कविता सादर करायची. वंदना पाटील. नमस्कार. साहित्य क्षेत्रात अखंड विहार करणारे शांताबाई शेळके यांना विनम्र अभिवादन करून त्यांची शब्द ही कविता माझी. त्यांच्याशिवाय कुठे उतरू, त्यांच्याशिवाय कुठे उतरू, हृदयावरचे अदृश्य ओझे, हृदयावरचे अदृश्य ओझे. धन्यवाद. छान. मी गौरीच्या विनंती करतो की त्यांनी त्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करायचा. बांद्रा शाखेच्या कवयित्री अंजना झेंडे यांनी मंचावर यायचे. आणि या कार्यक्रमाचा समारोप शिंदरकर सर करतील. तत्पूर्वी गौरीताई बोलतील.
आता पुढचे कवी गिरगाव शाखेचे कवी शांतीलाल ननावरजी, त्यांनी आपली कविता वाचायची आणि क्रांतीचा जयजयकार असेल तर त्यांनी ती एडिट करून वाचायची, कारण ती खूप मोठी कविता आहे. 2 कवी आणि प्रस्तावना करू नये, कारण ती कविता कुसुम गजानन सगळ्यांना माहिती. नमस्कार. शेवटचा बॅट्समन आहे आणि तसं पाहायला गेलं तर मी काय जास्ती 2 ते 3 कले गेले, त्यांनी मला सूचना केली आहे. तर कुसुमाग्रजांना मी अभिवादन करतो, विनम्र अभिवादन करतो आणि त्यानंतर माझी गरजा जय जयकार ही त्यांची कविता सादर करतो. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार, गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. अणुवस्त्रांच्या छातीवरती, अणुवस्त्रांच्या छातीवर घ्या झेलून प्रहार, घ्या झेलून प्रहार. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. श्वासानुदा वायू संगे ओलांडून भिंत, श्वासानुदा वायू संगे ओलांडून भिंत. कळवा पुलाईला हृदयातील खंत, कळवा पुलाईला हृदयातील खंत. सांगा वेडी तुझी मुलेही, सांगा वेडी तुझी मुलेही या अंधारात. बद्ध कराने अखेरचा करते प्राणीपात. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. कशात आई भिजविती डोळे, कशात आई भिजविती डोळ्यात आहे उद्याचा उषा काल. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार, गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. धन्यवाद. ते गाणे जाता जाता गाईन मी, जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी. गेल्यावरही या गगनातील गीतांमधून राहीन मी. माझे जगणे होते गाणे, माझे जगणे होते गाणे. कधी मनाचे कधी जनाचे, कधी घनाशे कधी निराशय, केवळ नाद तराणे. आलापींची सुंदर सुरावळ वा रागांचा संकर गोंधळ. कधी आर्तता काळ जातली, केव्हा फक्त बहाणे. राई मधले राजस पूजन, कधी स्मशानामधले क्रंदन. अजाणतेचे अरण्य केव्हा, केव्हा शब्द शहाणे. जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी. कुसुमाग्रजांना आमच्या अनेक कवींनी या ठिकाणी जन्मशताब्दी साजरी करतो. त्यापैकी आमच्या स्थानिक विद्यालयामध्ये ज्यांनी पुष्कळ काम केलं ते आमचे कवी, पटकन तरी नाव लक्षात येत नाही माझ्या, पण ते कवी आणि सर्वांना मी आता एवढीच विनंती करेन, मी वक्ता नाहीये, मॅडम सगळ्या बोलतील नंतर. मी एवढंच सांगतो, मराठीसाठी काहीतरी करावं ह्या उद्देशाने आमच्या शाळेने एक पुढाकार घेतला आणि त्यापैकी या वेळेला आम्ही ह्या मराठी भाषेच्या संदर्भात अभिजात मराठी व्हावी ह्या उद्देशाने मधुबाईंना भेटायला गेलो. त्यावेळेला त्यांनी सांगितलं त्याच्यासाठी आपण चांगल्यापैकी सगळ्यांनी, मला सगळ्यांच्या आवडल्या बोलले ते प्रभूताई, खरंच सांगतो सगळ्यांच्या आवडल्या. एक ती मुलगी, ती मला ना खूप बरं वाटलं, माझ्या आजीची आठवण आली. हो, पैठणीवाली कुठे गेली ती आहे, अगं तुझ्या माझ्या आजीची आठवण केली. म्हणजे तुझ्या आजीच्या म्हणजे किती वर्षपूर्वीची गोष्ट सांगतोय, ही 150 वर्षापूर्वीची मी गोष्ट सांगतो, माझी आजी. तर पण सगळ्यांच्या कथा आणि काही जणांनी फार असं गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार असं जे म्हटलं तर पुरून चढलो. अशा मला एवढंच सांगायची विनंती करून, तुम्ही काही शिक्षक असाल, कदाचित आम्ही आमच्या शाळेमध्ये अनेक कार्यक्रम करतो, म्हणजे शाळेच्या वेळेच्या नंतर शनिवारी ठेवतो, 3च्या नंतर आमची शाळा बंद.
तर मोहम्मद तिथेच होता, लताजी तुम्ही तिकडेच होता. तुम्ही किती रेखाताई किती मिळाले ह्या तर आमच्या पाहुणे कायमचे आहेत. तर मला ह्या सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्ही ज्या कविता सादर केलात ना, उत्तम केला, पण हे विद्यार्थ्यांना सादर करावे. शिक्षक सगळे तयार आहेत असं नाही. शिक्षकांसाठी प्रशिक्षण ठेवावं लागेल. तुम्ही लोकांनी यायचं असेल तर आता मी 3 प्रशिक्षणे ठेवली शाळेत, लागोपाठ 3 दिवस. तर आता हे आपण हे करतो सूत्रसंचालन, ते कसं करावं. एक नट आहे, आजच आलेले होते आणि आमच्या शाळेमध्ये 2 हे प्राचार्य आले. कार्यक्रम आम्ही पण मराठी गौरव केला, दिन साजरा केला. एक खालसा कॉलेज, तुमचा 28 आहे. नाही हरकत नाही. तर मला एवढंच सांगायचं, तुम्ही ह्या प्रशिक्षण तयार करा आणि पुढे जाऊया. धन्यवाद. मी तुमचा वेळ घेतला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. नमस्कार मंडळी. फार फार दिवसांनी आपण भेटतोय म्हणण्यापेक्षा वर्षांनी दिवस जाऊ दे, वर्षांनी भेटतोय आणि असं सगळं आमने सामने तुम्हाला बघताना ना खरंच आनंद होतोय मला. ऑनलाईन पुष्कळ कार्यक्रम झाले हो, पण नाही, ही जी मजा आहे ना ती मजा त्यात नाही. आणि म्हणून आम्ही लताचं अगदी आवर्जून अभिनंदन करते. बाई तू बोलवलं आणि छान हा कार्यक्रम आहे इथं आहे. आणि मी आज जवळजवळ 3 वर्षांनी व्यासपीठावर आले. खरंच सगळे बाकीचे थोडेफार ते काय मध्ये झाले असतील, आम्ही आलोच नाही म्हणजे अरे काय सगळे चांगले. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आजचं जे कवी संमेलन झालं ना, मस्त मस्त. अरे नाहीतर काही काही वेळेला नाही इतकी कंटाळवाणं होतं. अध्यक्ष जेव्हा मी जाते ना, कंटाळवाणं एका काय. आणि आज म्हणून मी इतकं शिस्तबद्ध केलं ते की प्रस्तावना नाही, बरोबर नाही. आणि तिकडे लता मॅडमचा होता की काय ते प्रस्तावना नाही, ते तर त्यांचं आहे. आणि त्यामुळे खरं सांगते की ह्या ज्या कार्यक्रमाला तिचा तो नियम असतो, ते आत्ताच नाही कधी तो नियम पाळते, ते स्वतःही पाळते. आणि त्यामुळे हे जे कार्यक्रम शिस्तीत होतात त्याला ते एक कारण आहे. त्यामुळे त्यासाठी मी पुन्हा तिचं एक अभिनंदन करते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आजचा जो इथला माहोल आहे ना तो फार सुंदर आहे. म्हणजे हिरवीगार झाडी आहेत वगैरे. आणि अशा ठिकाणी या वाचनालयात अशा ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे, ते फार सुंदर आहे. ह्या सगळ्यांचं आयोजकांचं मी त्यासाठी मनपूर्वक अभिनंदन करतो. आता कवितेच्या सादरीकरणाबद्दल मी बोललंच नाही. प्रत्येकाचं नावानिशी म्हणण्याची काही सांगण्याची गरज नाही. सगळ्यांनीच कविता चांगल्या म्हटल्यात, उत्तमच म्हटलेल्या आहेत. पण तरी मी शेवटी सांगेन एकूण काय असतं हे जे सादरीकरण असतं कवितेचं, त्याला थोडं मी नंतर शेवटी सांगेन. पण तत्पूर्वी ज्या 3 कवींच्या कवितांचं आज यांनी सादर केल्या, कुसुमाग्रज आपण आता मखापासून ऐकत आहात, बाकी शांताबाई आणि कविवर वसंत बापट यांच्याही कवितांचं इथे सादरीकरण झालं. आता या तिघांच्या बाबतीत जर सांगायचं झालं ना तर मी आता प्रत्येकाबद्दल तरी सांगणार नाहीये. पण कुसुमाग्रजांच्या बाबतीत मात्र एक नक्की की कुसुमाग्रजांचं सहवास मला लाभला. आणि म्हणजे त्यांचं माझं घरी जाणं येणं असेल तितका सहवास. आणि माझी पहिली कविता, माझी दिवाळी अंकातली पहिली कविता त्याला शाबासकी कुसुमाग्रजांची मिळाली. आणि ते म्हणाले की तू लिहिते राहा, थांबू नकोस. तेव्हा लहान होते मी, एका वृत्तपत्राचे संपादक होते. ते म्हणाले लिहिती राहा गौरी, थांबू नकोस. आणि तो आशीर्वाद घेऊन आजवरचा माझा प्रवास सुरू आहे. इतका जवळचा आशीर्वाद. आणि खूप खूप प्रसंग येतो त्यांचे आणि माझी जवळचे. आपण नंतर कधीतरी कार्यक्रम ठेवूया. पण आता आपल्याला कवितेबद्दल जरा बोलायचंय. तर हे तिघही जे कवी आहेत ना, वसंत बापट म्हणा, शांताबाई म्हणा किंवा कुसुमाग्रज म्हणा, हे 3ही कवी म्हणजे साहित्याच्या आकाशातले लखलखित नक्षत्र. अक्षरशः साहित्याच्या आकाशातले ते नक्षत्र लखलखित आणि अलौकिक प्रतिभेचे धनी आहेत. त्यांच्याबद्दल काय सांगायचं. कुणीतरी एकदा असं कवीबद्दल असं म्हटलंय बाबा की कवी जो असतो ना तर कवीच्या महत्वाचं वाक्य, कवीच्या एका देहात संपूर्ण विश्व सामावलेलं असतं.
कवीच्या एका देहात संपूर्ण विश्व सामावलेलं असतं. म्हणजे केवढा मोठा आहे कवी. सगळ्या जगाशी, विश्वाच्या सुखदुःखाशी तो समरस झालेला असतो आणि त्यातूनच त्याची कविता जन्माला येते. अशाच प्रकारची कविता या तिघाही कवितांनी लिहिलेली आहे. अशा प्रकारची म्हणजे वैश्विक स्वरूपाची कविता या तिघांनी लिहिलेली आहे. त्यांच्याबद्दल सांगायला त्यांच्या बघा भाषेमध्ये तिघांचे मी जे बोलते ते तिघांबद्दल त्यांच्या काव्यामध्ये जे भाषा सौंदर्य आहे, त्यामध्ये लालित्य आहे, त्यामध्ये नाद आहे, त्यामध्ये लय आहे आणि त्यामध्ये चिंतनाची डूब पण आहे. आणि त्याहून अजून महत्वाचं म्हणजे त्यांच्या कवितेला पूर्णपणे सामाजिक भान आहे. पूर्णतः अशा सगळ्या गोष्टी सामावलेली अशी त्यांची तिघांची कविता आहे आणि म्हणूनच ती कविता आपल्यासाठी चिरंजीवी ठरलेली आहे. असे हे थोर कवी. त्यांच्याकडनं आपण खूप काही घेऊन आता हा कवितेचा वारसा घेऊन सगळेच जण आपण पुढे निघालेलो आहोत. तर त्यांच्याबद्दल तिघांबद्दल 4 ओळीत माझ्या शब्दांमध्ये 2-4 शब्दांमध्ये मी एवढंच म्हणेन. सत्य, शिव आणि सुंदर. सत्य, शिव आणि सुंदर त्यांच्या काव्यातून साकार. सत्य, शिव आणि सुंदर त्यांच्या काव्यातून साकार. ह्या कवित्रयींची कविता, 3 कवी आहेत, ह्या कवित्रयींची कविता चिरंतनाचे सार. ह्या कवित्रयींची कविता चिरंतनाचे सार. असे हे खूप मोठे कवी होऊन गेले. आता थोडक्यात सादरीकरणाबद्दल मी सांगते. सुरुवातीलाच म्हटलं मी की सादरीकरण उत्तम झाले. सगळ्यांचं, सगळ्या कवींचं मनापासून अभिनंदन करते. त्यातल्या काही थोड्याशा की आपल्याला हे सादरीकरण ही सुद्धा एक कला आहे, फार मोठी कला आहे. त्यातल्या काही थोडक्यातल्या मी काही गोष्टी सांगते की ज्या मार्गदर्शक ठरू शकतात. 4-5 लहान वाटतात. नेमकं काय म्हणायचंय, त्या कवितेचा आशय काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. पुष्कळदा काय होतं, काही कविता फार अवघड असतात, कळत नाही त्याला आपण गूढगर्वी अशा कविता म्हणतो. अशा वेळेस त्या कविता पुन्हा पुन्हा वाचाव्यात. नाहीच काही कळलं तर जरा त्यांचा अभ्यास करावा, आणखी कोणाला काही संदर्भ विचारावेत. पण त्या कवितेचा पूर्ण आशय समजल्याखेरीज कवितेचं सादरीकरण करू नये, ह्या प्रामाणिक मताची मी आहे. तुम्हाला दाद हवी आहेत ना, तर करा, अभ्यास करा त्या कवितेचा आणि ती कविता सादर करा. तिसरी एक महत्वाची गोष्ट, आवाजातील चढउतार. खूप कवितांमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी चढउतार तसे तसे हवे असतात, त्याची अभिव्यक्ती व्हायला पाहिजे. आणि पॉझेस, कुठं घ्यायचा पॉज हे असतं ना त्या कवितेचं. पॉज जर चुकला एखादा तर कवितेचा अर्थ बदलल्याचीही उदाहरणं आहेत. तर ते पॉझेस त्या जागी पॉझेस घेणं हेही अतिशय महत्वाचं आहे. आणखी एक स्वर नियमन. आता स्वर नियमन म्हणजे काय बाबा, तर कधी कधी काही काय करतात, खूप जोरात सुरू करतात, उंच स्वरात कविता. त्यामुळे ती कधीतरी कर्कश वाटण्याची शक्यता असते. दुसरं, काही इतक्या लो स्वरात म्हणतात, खालच्या स्वरात म्हणतात की शब्द पुरेसे पोहोचतच नाही सगळ्यांपर्यंत, तेही नको. तर ह्यामध्ये कुठेतरी मध्य साधला जावा. अशा प्रकारचे हे स्वर नियमन होणं हे फार गरजेचं आहे. आणि शेवटचा मुद्दा सांगते की मूड असतो बघा कवितेचा, त्यात वेगवेगळ्या भावना असतात प्रत्येक कवीच्या, तर तो मूड कवितेचा लक्षात घेतला पाहिजे. आता ती कविता आनंदी आहे का, ती दुःखी आहे. आनंदी कविता असेल तर ती सादर करताना ते भाव आपल्या चेहऱ्यावर आले पाहिजे, तो हो की नाही. ते स्मित वगैरे जरी असेल तर तेही तुमच्या चेहऱ्यावर येऊ द्या, प्रतीत होऊ द्या ते. आणि जर एखादी कविता दुःखाने कणत असेल, वेदनेने कणत असेल, तर तो सुद्धा भाग जो आहे तो अभिव्यक्तीतून व्हायला पाहिजे. बघा, छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण फार महत्वाच्या आहेत. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही प्रत्येकाने लक्षात घेतल्या आणि त्या पद्धतीने जर सादर केलं तर निश्चितपणे निर्विवादपणे तुमचं सादरीकरण अगदी उत्तम होणार आहे, हे मी तुम्हाला सांगते. आणि त्यामुळे एकूण कवितेला जो आहे ना
तो सुंदर आयामही मिळतो तुमच्या सादरीकरणाला आणि एक बेस्ट सादर करते असे म्हणून सुद्धा तुम्ही सिद्ध होऊ शकता. तर ह्या गोष्टींकडे कृपया लक्ष द्या. आणि पुन्हा सांगते की आता जे काही मी निकष सांगितले आहेत त्यातले बरेच निकष आजच्या कवींनी बरोबर तंतोतंत पाळलेले आहेत. म्हणजे मला कुठेही सांगते अशी निराश व्हायची वेळ आलेली नाही आज. आणि ही लता अतिशय सकारात्मक अशी गोष्ट आजच्या या कवी संमेलनातून मला मिळाली. तेव्हा सगळ्यांचे धन्यवाद, सगळ्यांचं पुनश्च अभिनंदन. आता मी फक्त एक कविता मला सादर करावी लागणार आहे. तर मी आता शांताबाईंची छोटीशी कविता घेतली आहे. कवितेचं शीर्षक आहे हे विश्वप्रेमिकांचे. प्रेमावरची कविता आहे. बहुतेकांनी कविता सादर केलेली नसते ना, ती फार लोकांनी नाही सादर केली म्हणून मी ती मुद्दाम निवडली आज. छोटीशी कविता आहे. हे विश्वप्रेमिकांचे. प्रेमाची कविता आहे, अलवार कविता आहे, तलम कविता आहे. तर म्हणण्यातही तर तो आला पाहिजे. हे विश्व प्रेमिकांचे. असता समीप दोघे, असता समीप दोघे, हे ओठ मूक व्हावे. असता समीप दोघे, हे ओठ मूक व्हावे. शब्दाविना परंतु बोलून सर्व जावे. शब्दा शांताबाई म्हणतात शब्दाविना परंतु बोलून सर्व जावे. अतृप्त मिलनाचे, अतृप्त मिलनाचे, विरहातही सुखाचे. विश्वाहुनी निराळे, विश्वाहुनी निराळे, हे विश्व प्रेमिकांचे. विश्वाहुनी निराळे, हे विश्व प्रेमिकांचे. फसवावरून राग, गटका राग, फसवावरून राग, रुसव्यात गाढ प्रीती. फसवावरून राग, रुसव्यात गाढ प्रीती. होता क्षणिक दूर, वेळी मनात भीती. होता क्षणिक दूर, वेळी मनात भीती. दिनरात चिंतनाचे, दिनरात चिंतनाचे, अनिवार्य कौतुकाचे. विश्वाहुनी निराळे, हे विश्व प्रेमिकांचे. शेवटी म्हटले दुरातही नसावा. दूर असू दे काही हरकत नाही. दुरातही नसावा, दोघांमध्ये दुरावा. दुरातही नसावा, दोघांमध्ये दुरावा. स्पर्शाविना, स्पर्शाविना सुखाने, स्पर्शाविना सुखाने, हा जीव मोहरावा. स्पर्शाविना सुखाने, हा जीव मोहरावा. ओठी फुलून यावे, ओठी फुलून यावे. स्मित, स्मित गोड सार्थकाचे. ओठी फुलून यावे, स्मित गोड सार्थकाचे. विश्वाहुनी निराळे, विश्वाहुनी निराळे, हे विश्व प्रेमिकांचे. हे विश्व प्रेमिकांचे, हे विश्व प्रेमिकांचे. धन्यवाद. मित्रांनो, यांचा सत्कार पोखरकर सर यांना करण्याची विनंती करतो. आता संगीतराव मॅडम आपल्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करतील. नमस्कार. खरं म्हणजे वेळ खूप झाला आहे, पण कार्यक्रम झाल्यानंतर या कार्यक्रमासाठी ज्यांची मदत झाली त्यांचा ऋणनिर्देश करणं हे आपलं कर्तव्य असतं आणि म्हणून खरं म्हणजे मी माहिती घेतलेलं आहे. कोकण मराठी साहित्य परिषद व प्रबोधन ठाकरे वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आपण गजर माय मराठीचा केलेलं मार्गदर्शन म्हणजे हा इतका सुंदर योग आज जोडून आलेला आहे. आणि त्यातही क्रांतीवीर सावरकरांचे आज स्मृती दिन आहे म्हणजे हा अमृत योग म्हटला तरी काही हरकत नाही. म्हणजे इतक्या सुंदर इतक्या चांगल्या दिवशी आज आपला हा कार्यक्रम झालेला आहे. सर्वांनी आपापल्या परीने अतिशय सुंदर आपली जबाबदारी निभावलेली आहे. या सगळ्यांचं आपल्याला आभार मानणं आपलं गरजेचं आहे. तत्पूर्वी फक्त मी एक सांगते की जसा कार्यक्रम सुंदर सगळ्यांनी वठवला
तसंच आजचं सूत्रसंचालन खूप छान झालेलं आहे. कारण कुठलाही कार्यक्रम जर म्हटला तर त्याला सूत्रसंचालन जे असतं ते अतिशय गरजेचं असतं. कारण तो जो सूत्रधार असतो, तो जो निवेदक असतो, तो त्या पूर्ण कार्यक्रमाला एकत्र बांधून ठेवलेला असतं त्याने. आणि जसं आपण म्हणतो की हारामध्ये धागा फुलांना गुंफून ठेवतो किंवा पानं त्या फुलांना जशी सुंदर त्याला रूप देतो, सौंदर्य आणतो, तसंच या सूत्रधाराचं काम असतं. आणि आजच्या दोन्ही सूत्रधारांनी आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर निभावलेला आहे. आज कार्यक्रमाचं सगळ्यात पहिल्यांदा ज्यांचे आभार मानावेसे वाटतात ते आपल्या जिल्हाध्यक्षा लताताई. कारण सांगते की कारण इतका सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. तुमच्या क्रमांकाप्रमाणे नंतर येणारे आभार. पण आणि दुसरं म्हणजे हे जे प्रबोधनकार ठाकरे वाचनालय आहे, या संयुक्त विद्यमाने आपण केलेलं आहे. इतका सुंदर हॉल त्यांनी आपल्याला दिलेला आहे आणि त्यामुळे कार्यक्रमाची आणखी रंगत वाढलेली आहे. आज आपल्या कार्यक्रमाला केंद्रीय अध्यक्षा नमिताताई आल्या. त्यांनी आणि चिंदरकर सरांनी जे मराठीबद्दलची खंत आपल्यासमोर मांडली, त्यावेळी माझ्या मनात 4 ओळी अशा आल्या की इंग्रजांच्या शाळांमुळं फ्रेंच मराठी धिंगाणा घालते आणि आपल्याच भूमीत माय मराठी मात्र झुलते. पण आज एक आपल्याला असा आपण म्हणू की एक स्पार्क दिसतोय की आजचे हे जे आपले सगळे कार्यकर्ते आहे मराठी भाषेला ज्यांनी खांद्यावर घेतलेलं आहे, की धुरा ते सांभाळतात आहे, ते नक्कीच आपल्या माय मराठीला मंत्रालयाच्या दाराजवळ रेंगाळू देणार नाही किंवा केंद्राच्या दाराजवळ रेंगाळू देणार नाही. तर त्यात निश्चित आपल्याला प्रवेश मिळेल आणि आपली भाषा ही गौरवशाली संपन्न होईल, त्याची मला पूर्ण खात्री आहे. आजचे प्रमुख अतिथी प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाचे गोविंद येतईकर सर, यांचेही मी मनापासून आभार मानते. त्यानंतर कृष्णा नाईक डॉक्टर संमेलनाच्या अध्यक्षा गौरीताई, तिने खूप छान छोटे टिप्स दिल्या की कार्यक्रमाचं संचालन कसं करायचं. खरोखर आहे, कुठलीही एखादी गोष्ट सांगताना म्हणा किंवा काव्य वाचताना त्यातील शब्द जे आहेत त्याचा जर अर्थ आपल्याला कळलेला असेल तर ते शब्द श्रोत्याच्या हृदयापर्यंत, मनापर्यंत पोहोचू शकतात, याची मला पूर्ण खात्री आहे. गौरीताई, तुमचं मनापासून आभार. आणि जे सगळे कवी आहेत त्या सगळ्या कवींनी अतिशय छान कविता निवडल्या. प्रत्येक कवितेवर बोलावंसं वाटतंय पण आता आपल्याला वेळ नाही. आपल्या कुसुमाग्रजांचा जय जयकार सगळ्यांपर्यंत पोहोचवला. मला फक्त एका कवितेची थोडीशी सांगावंसं वाटतं की बाबू झाड जी कविता आहे, ती कविता ऐकल्यानंतर असं वाटतं, म्हणजे अगदी डोळ्यासमोर येतं की कुठेतरी भिंतीशी, कुठेतरी कोपऱ्यात एक बाभळीचं झाड उभं आहे. त्याचे फक्त आपल्याला काटे दिसतात, त्याच्या पानांची पडलेली जाळीदार सावली आपण कधीच बघत नाही. आपण म्हणतो फक्त काटे आहे. पण मला आठवतं, मी 5वी-6वीत असताना वामन चोरघडेंची एक मी कथा वाचलेली आहे आणि त्या कथेमध्ये त्यांनी इतकं सुंदर सांगितलंय. ते म्हणतात की बकरी कधीही काटे खात नाही, ती बाभळीचा पाला खाते. आपण माणूस की ज्याला बुद्धी आहे तो समोरच्या माणसातली कधीही चांगुलपणा पाहत नाही, मऊपणा पाहत नाही, माया पाहत नाही. आपल्याला फक्त त्याच्या स्वभावातले काटे दिसतात. आणि त्या वयात म्हणजे 5व्या-6व्या वर्गापासून ती गोष्ट माझ्या अगदी मनावर, हृदयावर कोरलेली आहे. त्यामुळे मला अगदी आवर्जून त्याचा उल्लेख करावासा वाटला. बाकी सगळ्याच कविता खूप छान होत्या. आता आपल्याकडे वेळ नाही आहे. लताताई माझ्याकडे डोळे मोठे करून बघतीये. त्यामुळे आणखी सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते. श्रोत्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी शांतपणे आजचा कार्यक्रम ऐकला. सुनील सरांचे मी आभार मानते की त्यांनी अतिशय सूत्रबद्ध, अतिशय सुंदर या कार्यक्रमाचं नियोजन केलं. आणि आणखी कोणी राहिलं असेल तर मी आधीच माफी मागते. परत एकदा सगळ्यांचं मनापासून त्यांना मी धन्यवाद देते. आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता झाली. आता कार्यक्रम